नमस्कार, आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीत काजू उत्पादकांना करण्यात आलं बोनसचं वाटप। ढोलगरवाडी येथील सुरभी काजू फॅक्टरीचा स्तुत्य उपक्रम, काजू उत्पादकांना नफ्यातून बोनस देण्याचा खासगी फॅक्टरीचा महाराष्ट्र राज्यातील पहिलाच प्रयोग। आजरा नव्या वसाहत प्रश्नांना गुणवत्तापूर्ण परिपूर्णता देऊ, शहरातील सर्व कॉलनीतील रस्ते गटारींचं काम ताबडतोब पूर्णत्वासाठी प्रयत्न करू। अन्य निवारण समितीच्या प्रयत्नांमुळे आमदार आले भेटीला। आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते हिंडगाव ते चितळे रस्ता रुंदीकरणाचा झाला प्रारंभ। आमदार पती यांच्या प्रयत्नातून याकरिता 5 कोटींचा निधी मंजूर। गेली अनेक वर्ष रखडलेलं काम सुरू झाल्यानं नागरिकांमधून व्यक्त होतंय समाधान। गडिंग्लज ग्रामीण फुटबॉल लीग स्पर्धेत गडिंग्लज युनायटेड असोसिएशनला विजेतेपद। कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन अर्थात KSA मार्फत घेण्यात आल्या स्पर्धा, काळभैरी रोड FC ठरला स्पर्धेतील उपविजेता। साधना महाविद्यालयामध्ये फोटोग्राफी क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर झाली एकदिवसीय कार्यशाळा। सुप्रसिद्ध छायाचित्रकार समीर कागे यांनी केलं मार्गदर्शन। गडिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातील 10 कॉलेजमधील प्रातिनिधिक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा होता सहभाग। चंदगड तालुक्यातील बागिलगे विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा। 1 ते 19 वयोगटातील सर्वच बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचा राबवण्यात आला उपक्रम। जंतांचा संसर्ग ओळखून वेळीच उपाययोजना करणं महत्त्वाचं असल्याचं डॉ. इलन देवन यांचं आवाहन। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।